जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम. कसं स्वर्गात असल्यासारखं वाटतंय, स्वर्गात मस्त मस्त. जय श्रीराम, जय हनुमान, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय. जय श्रीराम. चला आता जरा गार्डनमध्ये जाऊन येऊया. चला थोडं वॉकिंग, थोडं टॉकिंग. कोणाच्या फेऱ्या चालू आहेत, कोणाच्या फेऱ्या चालू आहेत. कोण आत्ता आलंय. आम्हाला काय 9:30 वाजले तरी आमचं काय जाते हो. आम्ही सगळे म्हातारे कोतारे माणसं. म्हातारे नाही अजून. अहो म्हातारीच की मी पण. आपण सगळे म्हातारे म्हातारे माणसं. आपण घरी निवांत केलं तर चालतंय की, पण भेटलंय पाहिजे. होय की फार आवश्यक आहे भेटणे. आपण रोज भेटतोय, भेटणं महत्वाचं आहे. आणि हे आता इतके दिवस आपण असंच म्हणत होतो, पण आता सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे सायन्समध्ये. काल आता इतकं सुंदर एक लेख मला वाचायला मिळाला. त्याच्यात त्याने लिहिलेलं आहे की आता पूर्वी कसं प्लास्टिक सर्जरी करत होते, पूर्वी म्हणजे आताही भरपूर करतात की. आता आपण हे बऱ्याच जणी बघतो की कुठं तर गालवर करून घे, ओठ असं करून घे, डोळे असे करून घे, हे प्लास्टिक सर्जरी बघतो. पुन्हा काहींचा हात तुटलेला असतोय, बोट तुटलेलं असतंय, काहीतरी झाले ते प्लास्टिक सर्जरी आपण बघतो. म्हणजे हे सगळे चांगल्यासाठी, ह्याच्यासाठी. तसंच हे जे आहे आपण जे भेटतो, ही आपल्या मज्जातंतूची प्लास्टिक सर्जरी आहे. म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी असं त्याला त्यांनी हे दिलंय. आपण ह्याला खूप असं म्हणत होतो, चांगली माणसं भेटणं, सत्संग, होय की नाही, किंवा सद्विचार करणारी माणसं एकमेकांना भेटली की छान वाटतंय असं आपण म्हणत होतो. पण आता ते सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे हे चांगलं आहे म्हणा की हां हे चांगलं आहे. का आवश्यक आहे तर तुम्ही आता आपण अवयवाला अवयव लावू शकतो, तसं विचारांना विचार पण लावू शकतो. चांगल्या विचारांना चांगले विचार लागले की त्या माणसाच्या आयुष्यात सगळं चांगलं घडत जाते. म्हणजे आपण म्हणतो की संगत चांगली पाहिजे. आपण नाही का म्हणत की वाईट संगत असली की मुलं वाईट होतात, किंवा कोण कान भरवणारं असलं की तसंच होतंय. ते तसं आहे हो. मला काल इतका एक सुंदर लेख वाचायला मिळाला. त्याला असं म्हणजे आपल्या मज्जातंतूंना सुद्धा आपल्या विचारांना विचार चांगले जोडले की चांगलं होत जातं. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. मॅडम सांगायच्या, आपण काय बोलतोय ते घरात काय कळू द्यायचं नाही. होय, आपण घरातलं इथं कळू द्यायचं नाही हो. घरातलं इथं कळू द्यायचं नाही. काय ते बोलतोय की नाही हा. ते परत आपल्या घरात नेऊ नका. ते हे निलेलं घरात चालतंय, घरातलं इथं आणायचं नाही. घर तिथं प्रत्येकाच्या घरी. हा, प्रत्येकाच्या घरात काहीतरी कंटाळ आणच असते. ते घर कधी हे असतंय का. मॅडम सांगायच्या हो. पण घरातलं इथं आणायचं नाही. इथनं घरात चांगले विचार घेऊन जायचे की, फ्रेशनेस घेऊन जायचा, आनंद घेऊन जायचा, हे घेऊन जायचंच की. आल्यानंतर आनंदच मिळतो. फक्त आनंद. किती वैतागलेलं असू दे, कंटाळलेलं असू. मला ट्रिपला जायच्या आधी मला इतकं कसं तरी झालं. त्या दिवशी मी आले इथं 10 वाजता आणि मी असं सगळ्या निसर्गाकडे बघत असं देवा म्हटलं, एवढं मला चारधामची यात्रेचं हे आले आणि काय जायला मिळते की नाही, जायला मिळते की नाही. आणि राहते म्हणत होत्या. काहीच वाटलं होतं. सगळ्यांच्याच तब्येती बिघडल्या, काही ना काहीतरी व्हायला लागलं. मला छातीत दुखायला लागलं, मला अंगाला घाम आला. काय एक का गोष्टी म्हणजे नाही म्हणण्यासाठी सगळे प्रकार घडले होते. नाही. मग मी त्या दिवशी इथं येऊन बसले आणि म्हटलं निसर्गाकडे छान बसले 10 मिनिटं. रडले इथं बसून. होय, अगदी ढळ्या रडले. म्हटलं काय हे इतकं सुंदर मला हा आलेला आहे, म्हणजे संधी आलेली, आणि तरी सुद्धा मला आता जायला मिळत नाहीये. त्याला तब्येत कारण मरायचं असलं तर तिथं जाऊन मरूया. इतकं सुंदर म्हणजे तुम्हाला सांगते. आणि मी म्हटलं की नाही मला जायचंय असं करून मी असं छान निसर्गामध्ये बसले. मस्त वाटलं मला इतकं बसल्यावर. आणि घरी जाऊन सगळं सामान वगैरे भरलेलं होतं, सगळं होतं. शांत राहिली. म्हटलं जणू काय आपल्याला जायचं आहे ह्या विचारातच राहिली. मला जायचं नाही, मला जायचं नाही हा विचार सुद्धा मी काढून टाकला. बाहेर गेले, इकडं गेले, घरात गेलं की घरातले विचार येतात म्हणून नाहीच ठरवलं ते. म्हटलं घरात बसायचंच नाही. बाहेर गेले, इस्त्रीवालीकडे गेले, इकडे गेले, तिकडे गेले, आणि गेले की सकाळी उठून झालं की. आणि
तिथं गेल्यावर काय छातीत दुखलं नाही, घाम आला नाही, घरचा विचार आला नाही, येतच नाही. काहीही येत नाही विचार. त्यात गेल्यानंतर सगळंच विसरते. खरंच आहे. दुखत नाही, काय नाही, हे मात्र अनुभवलंय आम्ही. तुम्हीच मला काशीला जाताना सांगितलं होता, हो. जा तुम्ही, तुम्हाला काही होत नाही, जा तुम्ही, जाई काही होत नाही. यांनीच मला काशीला ढकललेत. त्यातूनच तुमची प्रगती पुढे झाली. होय, नुसतं आता ट्रिपच जायला लागला तुम्ही. आणि तब्येतीची तक्रार काही नाही हो. नाही 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 होत आधी. त्याच्या आधी मी गेले 2 वर्ष माझी काय तब्येत होती सांगा, होय. नाजूक, रोज काहीतरी व्हायचंच. असं गेटच्या आतच राहायचं. आल्यापासून सवय झाली. तब्येत सुधारली आणि मानसिक स्वास्थ्य पण मिळतंय हो आपल्याला. होय. आता इथं येऊन गेलं की नाही, घरात गेल्यावर एकदम फ्रेश. यांना बाथरूम लागली वाटतं, चला जाऊया, त्यांना जायचं, चला चला. आता उद्या भेटूया, जरा येते उद्या लवकर यायचा प्रयत्न करते. चला, माझा सुद्धा सगळा व्यायाम राहील, पण आता ह्यांच्यासाठी जायला पाहिजे, कारण त्यांना पोचवायला पाहिजे की तिथपर्यंत. जबाबदारी